मायवा अलकाताई काही दिसता बी नाही, काही भेटता बी नाही. अखेर मलाच येणं पडलं तुम्हाला भेटायला. माय काय सांगते शारदा, मी खरंच लय बिझी आजकाल. बिजी? मायव चांगलं आहे, पण निदान नाही काय तर शेजाऱ्या पाजाऱ्यावर ध्यान ठेवत जा की आपल्या आजूबाजूला कोणी राहते म्हणून. व माय, मी काय ध्यान ठेवू आता शेजाऱ्या पाजाऱ्यावर? आता तुलेच ध्यान ठेवणं पडेल आमच्यावर. का बरं की मी चालली आता 5-6 महिन्यासाठी. 5-6 महिने? मायव तीर्थाले चालल्या का? नाही व माय, मी का तुले म्हातारी कोतारी दिसते तीर्थाल धाडती आहे म्हणता? खेकू द्याचं वय माय, तोंडात आलं तेच बोलती माय काही बी. हो माय, बरोबर आहे तुमचं काय तीर्थाला जायचं वय आहे? ख्याकुद्याचं वय तुमचं. आणि एवढ्या लहान वयात कोणी तीर्थाला जाते का बाई? पण तुम्ही चालल्या कुठे एवढ्या 4-6 महिने? गोष्ट सिक्रेट ठेवणं पडते, अजून डिक्लेअर नाही करणं पडत. ते तर सांगा, मला ऐकू बी नाही येऊन राहिलं अडी काय बोलताय तो. व मी सेलिब्रिटी झाली आहे, सेलिब्रिटी. पण गोष्ट तू या लोकच ठेवजो, लीक नको करजो बरं. अजून कोणाच्या कानोकान खबर नाही बरं. सेलिब्रिटी? पण कशा काय? व जे बिग बॉस आहे की, जे बिग बॉस चालवता रितेश देशमुख सर, माहिती आहे का? स्वतः मला फोन आला ना, मला एंट्री भेटली ना बिग बॉस मध्ये. ते सर आलंय मागे लागले, ताई तुम्ही या, ताई तुम्ही या. ते म्हणताय की तुम्ही आले तर हे बिग बॉस चालीन म्हणे हे सीझन. नाही तर ते म्हणताय की हे सीझन आम्ही तुम्ही आल्याशिवाय चालूच नाही करणार. मला नाईलाज आहे ना, मग जाणंच आहे मला. चांगलं झालं. मला वाटलं का काही दुसरी मोठीच गोष्ट झाली का? तुम्ही बिग बॉस मध्ये जाताय का? मस्त. मायव का तुझ्यासाठी मोठी गोष्ट नाही आहे ते बिग बॉस? हा, मोठीच गोष्ट आहे ते, तसं काही नाही. मी जाऊन आली आहे पण बिग बॉस मध्ये, म्हणून मला एवढं काही वाटत नाही त्याचं. तू कधी व माया ना? ते मागे कोरोनाच्या टायमात तेव्हा गेलती मी बिग बॉसच्या घरात. असं? हा, पण काव तू टीव्हीत बी तर काही दिसली नाही कधीच. ते टीव्हीवर जे येते ना ते शूटिंग असते, त्याच्या पहिले ट्रायल होते बहिणा. त्या ट्रायल मध्येच आहे की नाही, त्या बिग बॉसनं माझ्या पुढे हातपाय जोडले. मला म्हणत बाई, आमच्याकडून काही तुम्ही बर्दाश्त नाही होसा, तुम्ही काही थांबू नका, जा म्हणे. ते काय बोलले, वाटलंच तर आम्ही तुम्हाला 4 पट पैसे देतो, पण तुम्ही काही थांबू नका, तुम्ही जा. आमच्या हिरो हिरोईनची हरकी होती, तुम्ही थांबूच नका. आहे पण का तुले बदेबादच काढला असेल बिग बॉसनं? काही कारण तर सांगला असेल तुले काढायचं, कारणाशिवाय काढू नाही शकत ते. ते काय बोलले मला काहीच समजलं नाही. शेवट लोक समजलं नाही. पण बिग बॉस काय म्हणत म्हणे, बाई तुम्ही लय मारामाऱ्या करता म्हणे, आमच्या हिरो हिरोईनची लायकी दावडून राहिली, तुम्ही लय हलकी करून राहिली, त्यापेक्षा तुम्ही जा. पण आता मारामारी करणं काही विशेष आहे का? आपल्या गल्लीमध्ये किती रोजच्याच होता, रोजच मारामाऱ्या करतो आपण. आता मागच्या महिन्यात आपल्या दोघीच्या किती मारामाऱ्या झाल्या, म्हणून का आपण बोलणं सोडलं नाही? 2 दिवस राहिलो, 3ऱ्या दिवशी दोघी जणी मिळून परत दुसऱ्या भांडणाला उभं राहिलो. बिग बॉस बोलत नाही बाई, डायरेक्ट मध्ये हाकलून दिलं. ते काय हाकलतील, मी बी हाकलून दिलं गेलं, चालली आणि माझ्या बोरिया बिस्तारा. पण शारदा, तू हे बी चुकलं का मारामारीच करा? बोलणं चालणं काही त्याच्यात बी होतं झगडा भांडण. 2-4 गाया बी दिल्या तर जीवाला शांतता येते, आणि तू आता 2-2 हात केल्याशिवाय तू शांतच होत नाही. रगत पाहते तडलोंगच चालूच ठेवती तू, असं नाही करणं पडत तडी. बस व माय, काय सांगता मला एवढं सांगता तुम्ही, आणि तुम्ही गेल्यावर तरी तुम्ही बी मारामाऱ्या करसा. तुम्ही बोल्या नसती शांत बससान, असं बी गल्लीत कोणाला बघता तुम्ही? नाही, पण मी तडी आहे का, तडी पुरा डोक्याचा वापर करून गेम खेळेन मी. डोक्यावरचा पदर बी खाल्याने पडू देणार बाई तडी, असा एवढी शिस्तीत राहीन मी तडी काही असं नाही चालत. तरी डोक्यानं गेम खेळणं पडतो, आणि गेम मी बरोबर खेळीन. आणि पाहजो तू, ह्या वेळेची ट्रॉफी आहे का मैच राहणार आहे. ते का आपल्या हातात राहतं का? जसं नडावर भांडणं केले की हिची बादली वडून घ्यायची, ते त्या बिग बॉसच्या हातात असते. आणि त्यांनी नाही दिली तर मग काय करसान? ट्रॉफी आणि मला नाही देतील ट्रॉफी. जर मला नाही भेटली ना बेटा, तर एकेकायची सोय पाहिन तडी, अशा लवट्या झाडून टाकीन तर ट्रॉफी तर इतकी ना.
आली की तू बी आता मारामारीवर. हेच तर केलं बहिणीनं. शेवटी व फिनालेच्या टायमाला ग्रँड फिनाले असतो आणि ग्रँड फिनाले मध्ये जो विनर बनतो त्याला भेटते ट्रॉफी आणि पैसे. ट्रॉफी आणि पैसे जर नाही भेटले तर मी त्याला जोडपेन. मग तुम्ही जशा आहे ना तशाच राहा. रियालिटी शो आहे. खरंच तुम्ही जिंकसा. मला तरी त्यानं हाकलून दिलं पण तुमच्यासारख्या बाईले ते हाकलतील नाही, ते बंद करून ठेवतील. कारण तुमच्यासारख्या बाईले बाहेर सोडणं म्हटलं म्हणजे त्याला रिस्की काम वाटेल. तुम्ही जिंकून या. हा, तुमचा माया पटे की ना पटे, महिन्यातून 4 का मारामाऱ्या होत ना. माझी तुम्हाला शुभेच्छा आहे. तुम्ही जिंकून या. मी वोट तुम्हालाच देईन. तुमचे बॅनर लाईन, टीव्हीवर ॲडव्हर्टाईज टाकीन, तुमचा प्रचार करीन. पण मला पैसे आताच लागतील. ना येते मग मी. पाठवून दे जा मागून. मित्रमैत्रिणींनो, आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इन्स्टाच्या आयडीला बी फॉलो करा.